कुलाबा पोलीस स्टेशन येथे काल रात्री CR नंबर 283/24 कलम 106(1), 125, 324 BNS या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये नीलकमल नावाची पॅसेंजर बोट साधारणपणे 3:15 वाजता गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणावरनं एलिफंटा लेनी या ठिकाणी जाण्यासाठी निघाली होती आणि त्या दरम्यान अंदाजे 3:55 म्हणजे 4 वाजेच्या सुमारास दुपारी एका नेव्हीच्या स्पीड बोटने या बोटला धडक दिली आणि त्यातून ही दुर्घटना घडलेली आहे। यामध्ये आत्तापर्यंत एकूण 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आपल्याकडे प्राप्त झालेली आहे। यातील सर्व मृतांची ओळख पटलेली असून जवळजवळ 8 बॉडीज ज्या आहेत त्या आम्ही हँडओव्हरसुद्धा केलेल्या आहेत नातेवाईकांना आणि एका बॉडीवरचं PM वगळता सर्व PM सुद्धा झालेले आहेत आणि शेवटची त्याची प्रक्रियासुद्धा PMची चालू आहे। कोणी बेपत्ता आहे का याच्यामध्ये? आणि आत्तापर्यंत पोलिसांकडे 2 मिसिंग केसेस ज्या आहेत त्या आमच्याकडे प्राप्त झालेल्या आहेत। त्या अनुषंगाने त्याच्या शोधकार्य जे आहे ते चालू आहे। त्यांची नावं तुम्हाला मी ते सविस्तर आपल्याला शेअर करतो। या प्रकरणात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात जो गुन्हा दाखल झालेला आहे ते नेमकं काय आहे? कोण चालक होतं? काही ओळख करू शकले? ही ज्या स्पीड बोटने या पॅसेंजर बोटला धडक दिलेली आहे त्या बोटवरील जबाबदार जे ड्रायव्हर आणि इतर आहेत यांच्या विरुद्ध हा गुन्हा दाखल केलेला आहे, परंतु याच्यामध्ये अधिक तपास अजून आम्हाला करणं आवश्यक आहे। त्यानंतरच याबाबत सविस्तर माहिती जी आहे ती प्राप्त होईल। नेव्हीशी आम्ही या संदर्भाने पत्रव्यवहार करून त्याची माहिती घेणार आहोत। यामध्ये प्रामुख्याने निष्काळजीपणा, त्याचबरोबर बोट ही भरधाव वेगाने त्या ठिकाणी भरधाव आणि बेदरकारपणे ड्रायव्हिंग करणे किंवा एखादी ॲक्ट करणे कोणतेही ज्यामुळे समोरच्या व्यक्तीचा जीव जाऊ शकतो अशा प्रकारचं कृत्य या कारणास्तव हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। प्राथमिक तपासामध्ये काय निष्पन्न झाले की तिथं या संदर्भाने अधिक तपास चालू आहे। त्यांच्या बचाव कार्यासाठी अजूनही बचाव कार्य सुरू आहे का? आणि कोणकोणत्या टीम त्याच्यामध्ये काम करतात? मुंबई पोलिसांची जी आमची टीम आहे, कोस्टल पेट्रोलिंगच्या आमच्या बोट आहेत त्याच्यासह आमच्या टीम्स या बचत कार्यामध्ये आणि शोध मोहीम जी आहे त्याच्यामध्ये अजूनही कार्यरत आहेत। तुम्हाला नाव पाहिजे होते ना? हंसराज सतराजी भाटी आणि जोहान निसार अहमद भाटी आणि जोहान 43 वर्ष आणि जोहान निसार अहमद 7 वर्ष, हे 2 मिसिंग ज्या आहेत त्या मिळालेल्या आहेत। जोहान निसार अहमद। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।